नमस्कार, कसे आहात सगळे. आज अमितने हे सगळं डीमार्टवरनं सामान आणलं आहे आणि आता हे सामान जागेवर लावून ठेवायची जबाबदारी माझी आहे. काही डाळी आहेत, तेल आहे, तूप आहे, तूप संपलं होतं घरातलं, बिस्किटं आणि हा गूळ आहे. हा गूळ कसा आहे मला माहीत नाही, आता वापरून बघितल्यावरती कळेल. आणि त्या व्यतिरिक्त हा गूळ पण आणलेला आहे. मला पुरणपोळी बनवायची आहे, त्यासाठी मी हा गूळ मागवला. सब्जा बी, येस सब्जा बी सगळ्यात महत्त्वाचं, कारण मी आणि अमित सब्जा पाणी पितो, त्याने आम्हाला खूप फरक पडलेला आहे. बॉडी हीट बऱ्यापैकी आमच्या दोघांची कमी झालेली आहे सब्जामुळे. आणि मॅगी, कारण आता अमितची भाची येणार आहे थोड्या दिवसांनी आमच्या घरी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी राहायला, तर तिच्यासाठी मॅगी आणलं आहे. आणि उडदाची डाळ आहे, तांदूळ आहे. आणि चला आता मला हे ओके बाय, कॉफी पण आहे. तर चला आता हा सगळा बाजार मला डब्यात भरून ठेवायचा आहे. मी तुम्हाला दाखवते मी इथे कशा प्रकारे डब्यांची अरेंजमेंट केलेली आहे. हे असे मी डबे इथे ठेवलेले आहेत आणि प्रत्येक डब्यावरती मी लेबल लावलेलं आहे, जेणेकरून कोणी नवीन व्यक्ती आली, कधी कधी माझी आई येते, माझी सासू येते, तर त्यांना दिसावं, त्यांना कळावं. जसं आता ह्या डब्यामध्ये मी जेवढं काही मिसेलेनियस सामान ठेवलेलं आहे ते सगळं, त्या सगळ्याची नावं या डब्यावरती मी लिहिलेली आहे, जेणेकरून पटकन बघितल्यावरती लक्षात येईल की अच्छा हा पदार्थ किंवा ही गोष्ट या डब्यामध्ये आहे. तर चला आता मला सगळ्यात आधी चण्याची डाळ भरायची आहे. चण्याची डाळ संपली होती, ही मसुरेची डाळ आहे. चिकट झालं लगेच त्याचा फॉर्म व्हायला लागतो लगेच.